माझ्या सर्व तरुण मित्रांनो, आताच बाबांनी थोडक्यात सांगितलं की आजचं नियोजन काय, हा काय राजकीय किंवा कुठला असा इलेक्शन किंवा कुठल्या राजकीय विषयावर चर्चा करण्याचा आजचा कार्यक्रम नाही. जे सभापती पदाच्या निमित्तानं जे काही थोडाफार पेच प्रसंग निर्माण झाला होता, इथं आल्यानंतर भाऊंनी सौरभ बाबांना देवीकडे कौल लावायला लावला आणि तो कौल लगेचच मान्य झाला. त्यामुळं सगळ्यांना त्यातनं काय म्हणायचं, त्या ह्याच्यातनं कौला बाहेर पडण्याचं काम बाबांचं आज आहे. मी म्हटलं भाऊंना म्हटलं कोणाच्या नावाची बकरी आणि कोंबडी कोणाच्या नावाची सोडली आता बघायला पाहिजे भाऊंनी. कारण मांडरदेवी किंवा देवीची इथली बाकी, त्यामुळं आता कुणाच्या माग आता हे जेवण झाल्यानंतर इथून पुढे अजून कोणाचं काय होतंय, आता इथनं गेल्यानंतर आठवड्यात 10 दिवसात त्याच बाई ज्याला त्याला कळलं म्हणजे लाभलं का नाही लाभलं ते. गमतीचा भाग सोडू आपण बाजूला ठेवू. आज आई काळूबाईचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर आहे आणि नक्कीच आपण सर्वजण त्यानं काम करतोय. भाऊंच्या मार्गदर्शनाखाली जावळी तालुक्यात आपलं सगळ्यांचं काम चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि पुढे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तालुक्याचा आपल्या सर्वांगीण विकास करण्याचं आपण नियोजन नेहमीच करत आलोय आणि पुढे सुद्धा करत राहू. त्यात काही कुठं कमतरता येईल किंवा कोण कमी पडेल असं नाही. आणि नक्कीच एकत्र राहून एकसंघ राहून आपला तालुका या जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये विकासाच्या दृष्टीनं पुढं कसा जाईल. आपले मेढा असेल, कुडा असेल, करर असेल, ही जी मोठी आता हळूहळू आता मेढा तर शहरच आहे, कुडा सुद्धा आता त्या दिशेनं वाटचाल चालली आहे. कररचं पण आपल्या विभागातलं एक महत्त्वाचं गाव आहे, करर पण असेल. अशा मोठ्या गावांच्या ज्या काही समस्या आज आपल्याला तिथं दिसतात, भेडसावतात, जाणवतात, त्या सोडवण्यासाठी आपण सर्वजण नक्की प्रयत्न करू. बाकी आपल्या युतीच्या सरकारच्या माध्यमातून नवीन नवीन प्रकल्प, नवीन जे काही प्रोजेक्ट आहेत ते सुरू आहेत, अजून सुद्धा बरेचसे होणार आहेत. त्यामुळं नक्कीच भरघोस निधी भाजपच्या माध्यमातून जावळी तालुक्याला मिळणार आहे, हे आपण लक्षात ठेवावं ही विनंती करतो. परत एकदा खऱ्या अर्थानं मानकुमरे भाऊंचा आभार मानतो, कारण भाऊंच्यामुळं आजचं जेवण आपल्याला मिळतंय. जे आज जी काही बाबांनी बकरी आपल्यासाठी सगळ्यांसाठी तिथं कापलेली आहे प्रसाद म्हणून देवीचं, ते काय जेवण म्हणून नाही तर देवीचा प्रसाद म्हणून, तो जे आहे ते सगळं जे आहे ते भाऊंमुळं आजचा प्रसाद आपल्याला लाभलेला आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्यामुळे जायच्या आधी सगळ्यांनी भाऊंचे आभार मानून इथनं आणि जाताना सगळ्यांनी सावकाश जावं, कारण घाट आहे सगळा. ती सांगितलेलं. त्यामुळं सगळ्यांनी सावकाश जावा. आणि पुढं आता उद्या आपली टंचाईची बैठक आपण घेतली आहे. परत आपण सगळे सरपंच वगैरे बोलून ही थोडी प्राथमिक स्वरूपात आपण घेतोय. परत सरपंच वगैरे सगळे ग्रामसेवक बोलून आपण वेगळी एक टंचाईची बैठक ही आपण वेगळी पंचायत समितीमध्ये लावणार आहे बाबांच्या याच्या खाली. त्यामुळे ती सुद्धा बैठक होईल, उद्याची सुद्धा होईल. त्यामुळे उद्या सुद्धा काही कुणाचं असलं तर आपण बैठकीला, मला वाटतं 12 वाजता पंचायत समितीमध्ये आपली बैठक आहे, त्यामुळं त्याला यावं. परत एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचं नियोजन एक गेट टुगेदर म्हणून भाऊंनी केलं, त्याबद्दल भाऊंचं, सौरभ बाबांचं आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.